विक्रम काकडे, ज्यांनी आत्ताच थोड्या वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे आणि ते राष्ट्रवादीमधून उमेदवारी लढण्यासाठी इच्छुक आहेत। दुसरीकडे भाजपचे सुनील टिंगरे आहेत, जे गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून भाजपचे या संपूर्ण परिसरामध्ये प्रसिद्ध आहेत। आता या दोघांपैकी निर्णय घ्यायचा आहे महायुतीला की नक्की उमेदवार कोण असणार आहे। अवघा 1.5 तास शिल्लक आहे, 1 तास शिल्लक आहे आणि या 1 तासामध्ये निवडणूकचा जो अर्ज आहे, उमेदवारी अर्ज जो आहे तो उमेदवारी अर्ज भरायचा आहे आणि त्याकरता ही चर्चा जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आपण पाहतोय। हे दोन्ही उमेदवार त्या ठिकाणी आहेत, चर्चा करतायत। आपण एकदा पुन्हा म्हणजे पुण्याचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित यांच्याकडे जाऊया, ते तिथं आता उपलब्ध आहेत। प्रीतम, निर्णय काय होतोय याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे, नक्की या ठिकाणी आता काय घडतंय? प्रशांत, आपण जी दृश्य पाहतो ही सर्व दृश्य राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या आतमधील आहेत। या ठिकाणी जे आहेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीर धवल जगदाळे हे उमेदवारांसोबत चर्चा करताना पाहायला मिळते। त्याच्यामध्ये सुनील टिंगरे जे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष देखील आहेत, त्याचबरोबर नवनिर्वाचित ज्यांचा पक्ष प्रवेश झाला विक्रम काकडे हे देखील तिथे आपण बसलेले पाहायला मिळतो। आणि सर्व राष्ट्रवादीची जी टीम आहे जिल्हा परिषदची किंवा जे नगरसेवक आता शहरातून निवडून आले, पिंपरी काही निवडून आलेले आहेत, काही विधानसभेचे आमदार देखील आहेत, ही सर्वांचे पण दृश्य आपण केबिनमध्ये पाहतोय। सुनील टिंगरेंना देखील फॉर्म भरायला सांगितलेला आहे, त्यांना देखील योग्य फॉर्म दिलेला आहे, त्याचबरोबर काकडेंना देखील दिला आहे। मात्र 3-4 दिवसांमध्ये आता शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये किंवा या सगळ्या स्थानिक स्वराज्यामध्ये कोण कोण नाराजी व्यक्त करत आहे, पक्षाचं वातावरण कसं आहे, हे सर्व टेस्ट केलं जाईल। आत्ताच पहिला राजीनामा जो आहे तो पर्वती विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष गाडे यांनी दिला। पुढच्या 3-4 दिवसांमध्ये म्हणजे टिंगरेंच्या बाजूने कोण कोण आहे, त्याचबरोबर काकडेंना विरोध कोण करत आहे आणि याच्यामध्ये पक्षामध्ये नाराज कोण कोण आहे हे सर्व तपासलं जाईल। आणि त्याचबरोबर मग कुणाचा फोन ठेवायचा कुणाचा नाही हे देखील निश्चित केलं जाईल। त्याच्यामुळे ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लिस्टमध्ये देत आहे। त्याबरोबर जर कार्यकर्त्यांनी आणखी जर राजीनामा द्यायचं कायम राहिलं तर नक्कीच प्रीतम, तुम्ही जोडलेले राहा, आपण तिथे आहात, वार्तांकन करत आहात। माझ्यासोबत आता माझे सहकारी सिद्धेश टाकवले आहेत। सिद्धेश, नक्की काय घडेल पुण्यात असं वाटतंय? प्रशांत, आता झालेलं असं आहे, मी थोडंसं जरा तुम्हाला मागे घेऊन जातो, कारण जे बैठकीमध्ये काय घडतंय, कारण इकडे याच्या आधी जेव्हा विक्रम काकडेंचा जेव्हा पक्षप्रवेश झाला तेव्हा तिथे मोठा गोंधळ निर्माण झाला होता। राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे विधान परिषदेसाठी विक्रम काकडेंचं नाव निश्चित झाल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातल्या जिजाई बंगल्यावरती एक बैठक सुरू होती। या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे मोठे नेते उपस्थित होते। त्यावेळी काय झालं की विक्रम काकडे यांच्या उमेदवारीबाबत पक्षामध्ये नाराजी असल्याची चर्चा पुढे आली आणि त्यानंतर सुनील टिंगरे बैठकीतून बाहेर पडले। आता सुनील टिंगरे बाहेर पडल्यानंतर टिंगरे नेमकी काय भूमिका घेतात हे प्रत्येकाला माहित नव्हतं। टिंगरे सुद्धा राष्ट्रवादीकडून विधान परिषदेची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक होते आणि या बैठकीतून बाहेर पडून त्यांनी मग पत्रकारांनी त्यांना घेरलं। त्यावेळी त्यांनी सांगितलं की अजून माझं नाव निश्चित झालेलं नाहीये, मी काही नाराज नाहीये, मी पुढची तयारी करण्यासाठी पार्टी ऑफिसला चाललोय। मात्र या सगळ्यामध्ये एक असं झालं की विक्रम काकडेंना अधिकृत उमेदवारी सुद्धा आता मिळालेली आहे असं सुद्धा आता समजतंय। मात्र त्याच्यानंतर सुद्धा सुनील टिंगरे जेव्हा फॉर्म भरण्यासाठी हे सगळे गेले होते तेव्हा सुद्धा ते तिथे होते। मात्र एक गोष्ट या निमित्तानं अशी झालेली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या काहीसं चित्र आलबेल म्हणजे ठीक नाहीये, कारण जेव्हा काकडेंच्या नावावरती शिक्कामोर्तब झालं तेव्हा बऱ्याच जणांनी काकडेंच्या नावाला विरोध सुद्धा केलेला होता आणि त्यानंतर विरोध केल्यानंतर 1-2 गट यामध्ये निर्माण झाले। जेव्हा फॉर्म भरण्यासाठी हे 2 गट गेले, म्हणजे टिंगरेंचा गट एक गेला आणि काकडेंचा गट गेला, तेव्हा तिथे काहीसं गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। दोघांमध्ये काहीशी खडाजंगी सुद्धा झाली आणि त्यानंतर जेव्हा मीडियाचे कॅमेरे जेव्हा तिथे आले तेव्हा दोन्ही गटाने एकदम शांत राहण्याचा पवित्रा घेतला आणि नंतर चेतन तुपे बाहेर आले। चेतन तुपेंनी जेव्हा माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली तेव्हा त्यांनी सांगितलं की जोपर्यंत सुनेत्रा पवारांचा अधिकृत आदेश येत नाही तोपर्यंत कोणालाच एबी फॉर्म दिला जात नाही। आणि आत्ता एक माहिती हाती आलेली आहे प्रशांत, ती म्हणजे अशी की विक्रम काकडेंना अधिकृत उमेदवारी दिली आणि सुनील टिंगरेंचा डमी अर्ज भरलेला आहे। आता तो डमी अर्ज भरल्यानंतर सुद्धा आता सुनील टिंगरेंचं नाव अजून निश्चित झालेलं नाहीये, त्यामुळे एकंदरीत काय होतं येत्या काळामध्ये हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण राष्ट्रवादीमध्ये आता पुण्याच्या जागेवरती जरी भाजपनं ती जागा राष्ट्रवादीला जरी सोडली असली तरी सुद्धा भाजपचाच उमेदवार राष्ट्रवादीमध्ये गेलेला आहे। जर आपण बघितलं असेल तर लोकसभेला सुद्धा जेव्हा शिवाजीराव आढळरावांना तिकडे उमेदवारी हवी होती तेव्हा त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये अजितदादांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांनी उमेदवारी मिळवली होती। म्हणजे एक गोष्ट प्रामुख्यानं असा अँगल घ्यावा लागेल की भाजपचाच उमेदवार आता राष्ट्रवादीच्या तिकिटावरती निवडणूक लढवणार आहे। नक्कीच, धन्यवाद सिद्धेश, आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता। दरम्यान आता नक्की काय निर्णय या सगळ्यामध्ये घेतला जातो, राष्ट्रवादी पक्ष नक्की
काय निर्णय घेईल, नक्की उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विक्रम काकडे की सुनील टिंगरे? राष्ट्रपतीच्या कार्यालयातली ही दृश्य आपल्या समोर आहेत, ज्या ठिकाणी आता हे दोन्ही उमेदवार एकत्र बसलेले आहेत. मात्र आता नक्की पक्षश्रेष्ठी या उमेदवारांच्या बाबतीमध्ये काय निर्णय घेतात. विधान परिषदेची ही महत्त्वाची निवडणूक, विधान परिषदेची ही जागा महायुतीनं राष्ट्रवादी करता जरी सोडलेली असली तरी आता